नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं की ॲक्च्युअल स्ट्रक्चर मॅपिंग काय असतं किंवा स्ट्रक्चर मॅपिंगच्या पाठीमागची सायकोलॉजी काय असते. तर ते आज यूज करून आपण स्ट्रक्चर मॅपिंग करायचं आहे आणि प्लस आपण बँक निफ्टीचा 5 मिनिट चार्ट आहे. मी आधी तुम्हाला 5 मिनिटवर दाखवतो की ॲक्च्युअल पुलबॅक काय असतो. त्यानंतर आपण स्ट्रक्चर मॅपिंग बघूया आणि त्यामध्ये आपण एंट्री फाइंड आउट कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथून एक मार्केटने एक डाऊनसाईड मुवमेंट दिली, हा एक पुलबॅक क्रिएट केला आहे. ओके, हा एक पुलबॅक झाला. अगेन मार्केटने एक ब्रेकआउट दिला. बट इथं काय केलं आहे मार्केटने, हा जो प्रिव्हियस हाय आहे त्याला इथं ब्रेक केला आहे. म्हणजे आपला लो कुठं होणार आहे, सॉरी आपला तो हाय कुठं शिफ्ट होणार आहे, इथला हाय इथं शिफ्ट होणार आहे. ओके, म्हणजे हा आपला एक लेग झाला अशा प्रकारे हा आपला एक लेग झाला. ओके, आता इथून काउंट करायचं आहे. मार्केटने एक डाऊनसाईड मुवमेंट, पुलबॅक, परत एक डाऊनसाईड मुवमेंट. अगेन मार्केटने इथे एक प्रिव्हियस हायला इथे ब्रेक केलं आहे. म्हणजे आपला हाय इथे शिफ्ट होणार आणि ही एक पूर्ण लेग आपण मार्क करणार. ओके, अगेन मार्केटने काय केलं, आपला जो लो आहे तो हा असणार आहे आणि हाय असणार आहे तो हा. आता या मुवमेंटमध्ये जितके पण इंटरनल स्ट्रक्चर आहेत त्याला आपण व्हॅल्यूड धरायचं नाही किंवा त्याला आपण काही करू शकत नाही. जोपर्यंत मार्केट या लोच्या बाहेर पडत नाही किंवा या हायच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण मार्क करायचं नाही. ओके, इथं मार्केटने ब्रेकआउट, जेव्हा मार्केट या लोच्या किंवा हायच्या बाहेर पडेल त्यानंतर आपण स्विंग्स किंवा पुलबॅक काउंट करायला सुरुवात करायची. तर फर्स्ट पुलबॅक आहे, हा सेकंड आणि हा थर्ड. ओके, तर हा एक आणि हाय असे दोन पुलबॅक आहेत. कारण या हायने या रिसेंटच्या हायला इथे ब्रेक केलं नाही आहे, तर आपण हा असा एक पुलबॅक असेल. अगेन ब्रेक, हा आपला हाय मार्क होईल, हा लो मार्क होईल. अगेन मार्केटने ब्रेकडाऊन, एक पुलबॅक, पुलबॅक, पुलबॅक. ओके, म्हणजे इथला हाय आपला शिफ्ट होणार इथे आणि लो इथे शिफ्ट होणार. ओके, अगेन मार्केटने ब्रेकडाऊन, सॉरी, अगेन मार्केटने एक ब्रेकडाऊन दिला आहे, एक पुलबॅक क्रिएट केला आहे. अगेन एक नवीन हाय क्रिएट केला आणि परत एक डाऊनसाईड मोमेंटम दिला आहे. बट इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या प्रिव्हियस हायला इथं मार्केटने ब्रेक केलं नाही. म्हणजे इथं काय झाली, ही लिक्विडिटी झाली. तर मार्केटने प्रिव्हियस हायला ब्रेक केला असतं तर यांचे स्टॉप लॉस हिट, ही लिक्विडिटी इथं पेंडिंग राहिली नसते. इथं लिक्विडिटी. आता आपण इन फ्युचर ही लिक्विडिटी ॲज अ टार्गेट म्हणून यूज करू शकतो. अगेन मार्केटने ते एक नवीन हाय क्रिएट केला आहे, बट या प्रिव्हियस हायला ब्रेक केलं नाही. डाऊनसाईड मुवमेंट सेम, प्रिव्हियस हायला ब्रेक केलं नाही, म्हणजे ही लिक्विडिटी इथं पेंडिंग आहे. जे कोणी सेलर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉस इथं पेंडिंग आहे. ते आता फ्युचरमध्ये यांचे स्टॉप लॉस आपण ॲज अ टार्गेट म्हणून वापरणार आहोत. अगेन मार्केटने एक ब्रेकडाऊन दिला आहे. आता इथे काय झालं आहे, हा आपला लो आणि हा आपला हाय मार्क केला आहे. यामध्ये जे पुलबॅक आहेत ते आपण काउंट करणार नाही, कारण हे झालं इंटरनल स्ट्रक्चर. आपण जोपर्यंत या स्विंगच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण पुलबॅक काउंट करणार नाही. इथं मार्केटने ब्रेकडाऊन, स्विंग क्रिएट केलं. आता इथे काय झालं, हा जो एरिया आहे पण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले, हा जो एरिया आहे तो ऑर्डर ब्लॉकचा एरिया आहे. मला दाखवतो. हा जो एरिया आहे तो ऑर्डर ब्लॉकचा एरिया आहे. तर इथं आपण एंट्री कशी घ्यायची किंवा कन्फर्मेशन कसं घ्यायचं. फर्स्ट कन्फर्मेशन, आपल्याला इथे एक लिक्विडिटी पेंडिंग आहे, ती आपण पुढे ॲज अ टार्गेट म्हणून वापरायची. सेकंड, आपल्याला ऑर्डर ब्लॉकवर मार्केटने टॅप केले. आणि थर्ड कन्फर्मेशन आपण बघायचे की आपण जे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की आपण एंट्री ऑर्डर ब्लॉकवर कशी घ्यायची. तर रिसेंटचा स्विंग ब्रेक, मार्केटला एक इंड्युसमेंट क्रिएट करू द्यायची आहे. मार्केट अगेन ब्रेकडाऊन, बायर्सना इन्व्हाइट केले, त्यानंतर बायर्सना रिमूव्ह केले आणि या मुवमेंटमध्ये सेलर्सला इन्व्हाइट केले. त्यांचे स्टॉप लॉस इथे मिळतील. आपल्याला या ऑर्डर ब्लॉकवर एंट्री घ्यायची आणि आपलं टार्गेट असणार आहे ते हे. आणि आपण लिक्विडिटीचं पण टार्गेट मार्क करू शकतो, पण आपण स्ट्रक्चर मॅपिंग प्रमाणे हे आपण टार्गेट मार्क करू शकतो आणि हे तुम्ही टार्गेट घेऊ शकता. तुम्हाला हे इझिली टार्गेट अचीव होईल. तर अशा प्रकारे आपण पुलबॅक फाइंड आउट करू शकतो. आणि यामध्ये आता ट्रेड बघायचं झालं तर मी तुम्हाला, ओके, आता आपण प्रत्येक लेगमध्ये बघितलं की मार्केटने काय केलं आहे, आपला जो रिसेंटचा स्विंग आहे तो ब्रेक केला आहे, त्यानंतर डाऊनसाईड मुवमेंटम दिले आहे. अगेन इथं रिसेंटचा स्विंग आहे, तो ब्रेक केला आहे, डाऊनसाईड मुवमेंटम. सेम इथं
रिसेंटचा जो स्विंग आहे तो ब्रेक केला आहे, डाऊनसाईड मुवमेंट दिलेली आहे. सेम इथं असंच झालेलं आहे. तर हे का होतं, तर याच्या पाठीमागचं रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंगच्या पाठीमागचं लॉजिक कळेल. आणि ठीक आहे, तर इथं काय झालं आहे, या मुवमेंटला कोण येणार आहेत, सेलर्स येणार. ओके, मार्केटने एक पुलबॅक दिला, अगेन एक ब्रेकडाऊन दिला. आता इथं नवीन फ्रेश सेलर्स, त्यांची स्टॉप लॉस इथं. तर मार्केटने काय केलं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी मार्केटला अपसाईड मोमेंटम करायचे असते, फॉर एक्झाम्पल मार्केट आता अपट्रेंडमध्ये आहे, तर मार्केट आधी काय करतं, बायर्सना इन्व्हाइट करतं. ओके, अशा प्रकारे मुवमेंट देऊन, ब्रेकआउट देऊन बायर्सना इन्व्हाइट करतं. त्यांचे स्टॉप लॉस इथे मिळतील. बायर्सना इन्व्हाइट करून त्यांना रिमूव्ह करतं. आता या ओके, बायर्सना इन्व्हाइट करतं आणि त्यांना रिमूव्ह करतं. आता या रिमूव्हच्या मुवमेंटमध्ये कोण येणार, सेलर्स येणार. त्यांचे स्टॉप लॉस इथं असतील. या मुवमेंटला बायर्स रिमूव्ह होतील. इथं आपण एंट्री घ्यायच्या ऑर्डर ब्लॉकवर आणि या सेलर्सच्या स्टॉप लॉसला आपण टार्गेट करायचं. सेम डाऊनसाईड, जर मार्केटला डाऊनसाईड मोमेंटम द्यायचे असेल तर मार्केट आधी सेलर्सला इन्व्हाइट करतं, त्यानंतर त्यांचे स्टॉप लॉस हिट करतं आणि अगेन आपली जी प्रायमरी मूव आहे कंटिन्यू करतं. तर इथं काय झालं आपण बघूया. आणि तुम्हाला हे प्रत्येक ट्रेंडमध्ये बघायला मिळेल आणि प्रत्येक टाईम फ्रेमवर तुम्हाला बघायला मिळेल. असं काही नाही फक्त 5 मिनिटवर, 1 मिनिटवर बघायला मिळेल, 1 आवरवर बघायला मिळेल, डेली चार्टवर पण बघायला मिळेल. आता इथं काय केलं, मार्केटने सेलर्सला इन्व्हाइट केले, त्यांचे स्टॉप लॉस इथं मिळाले. आता ही जी मूव आहे ही इंटरनल मूव असते, इथं आपण काहीच करू शकत नाही. मार्केटने टाइम स्पेंड केला आहे, ही स्ट्रॉंग मुवमेंट, इथं कोण येणार, बायर्स. पण ही सेलर्सची स्टॉप लॉस हंट केलेली कॅन्डल आहे, त्यांचे स्टॉप लॉस हंट केले, मार्केटने आपले डाऊनसाईड मोमेंटम कंटिन्यू केली. अगेन ब्रेकडाऊन, इथला हाय आहे तो इथे शिफ्ट होणार, आपला हाय इथं कन्फर्म झाला. ओके, आता या ब्रेकडाऊनला परत सेलर्स येणार, त्यांचे स्टॉप लॉस इथं मिळणार. ओके, इथं स्टॉप लॉस, मार्केटने परत ब्रेकडाऊन न्यू सेलर्सला इन्व्हाइट केले, पण त्यांची स्टॉप लॉस इथं हिट केली. आणि त्यानंतर मार्केटने परत एक डाऊनसाईड मोमेंटम दिली. अगेन इथला हाय इथे शिफ्ट होणार, इथला लो इथं आपला कन्फर्म झालेला आहे. अगेन मार्केटने एक डाऊनसाईड मोमेंटम दिली, सेलर्सला इन्व्हाइट केलं आहे, सेलर्सला इथं रिमूव्ह केलं आहे, अगेन एक डाऊनसाईड मोमेंटम दिली. तर अशा प्रकारे मार्केट मुवमेंट करतं. इन्फॉर्मेशन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सेम बाईंगच्या ह्याच्यात पण असंच होतं, असं नाही की फक्त सेलिंगमध्ये दिसतं. मला प्रत्येक मुवमेंटमध्ये अशा प्रकारच्या ट्रॅप दिसतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच एक वेगळ्या पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कमेंटमध्ये